सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आहे। भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समानता, बंधुता या मूलभूत घटकांविषयी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। संविधान मंदिर हे राज्यघटनेबाबत जागृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावतीत केलं। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसंच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते संविधान मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच राज्यातील 434 ITI मध्ये स्थापित संविधान मंदिराचं उपराष्ट्रपतींनी एकाच वेळी आभासी पद्धतीनं लोकार्पण केलं। दरम्यान अमरावतीच्या ITI मधील कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके, महसूल सह आयुक्त संजय पवार, प्रभारी उपसंचालक संजय बोरकर हजर होते। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं। दरम्यान डॉक्टर बोंडे म्हणाले की 1947 रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना त्यांचं कर्तव्य, अधिकार यासंबंधी व्यवस्थापन तसंच सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली। त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठं योगदान आहे। विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना भारतीय संविधान वाचून त्यातील मूल्य, अधिकार, कर्तव्य, न्यायव्यवस्था, घटनेतील कलम आदी संदर्भातील माहिती करून घ्यावी। तसंच त्याचा लोकहितासाठी कसा वापर करता येईल यासाठी देखील प्रयत्न करावे असंही ते म्हणाले।